करून सर्वांमध्ये पंढरपूरवर एका मुहूर्तात करण्यात आल्याची माहिती मध्यवर्ती शाखेचे मोकळ्या वेळा खगोलशास्त्राचा पाठपुरावा सुरू केला. कोणत्या टॉलेमी खरा की आर्मस्ट्रॉंग या प्रश्नाचे उत्तर मिळायला हवे. या प्रश्नाचे ध्यान तो पकडला गेला होता. सुमारे 6 वर्ष तो या प्रश्नाचा पाठपुरावा करीत होता. निरीक्षण आणि वाचन या गोष्टी करीत असताना त्याने काकांच्या सेवेत खंड पडू दिलेला नव्हता. हळूहळू त्याला ॲरिस्टॉटलचे मत पटू लागले. जर सूर्याभोवती पृथ्वी फिरते हे मान्य केले तर बऱ्याच गोष्टींचा उलगडा सहजपणे करता येतो हे सुद्धा त्यांच्या लक्षात आले. कोपर्निकसच्या मनात एक चित्र तयार झाले. सूर्य हा विश्वाचा एका मोठ्या साम्राज्याची राणी होती. अत्यंत सुंदर राहण्याची जणू स्थानक असलेली रोमन सम्राज्ञी प्रचंड अशी होती. एके दिवशी दुसऱ्या एका देशाच्या राजासोबत मेजवानी ठरल्याचे तिला कळले. ही मेजवानी एका महिन्यानंतर रात्रीच्या वेळी होणार होती. ती धावतच त्याच्या देवाकडे म्हणजे जेऊसकडे गेली. ती जेऊसला म्हणाली, आजवर मी तुझी प्रचंड सेवा केली आहे. माझ्या सर्व मागण्या तुम्ही आजपर्यंत पुरवल्या आहे. आता मला आकाशातील तारे जडवलेला पोशाख त्या रात्री पुरता हवा आहे. हा माझा अर्थ आहे देवा आणि तो तू पूर्ण करणार ही माझी खात्री आहे. जेऊस भारावला व त्याने आकाशातील सर्व ताऱ्यांना खाली बोलावले. त्यांचे हिऱ्यांमध्ये रूपांतर केले व त्या हिरे असलेल्या ताऱ्यांना तिच्या